नमस्कार. काल नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणेला सुरुवात झाली आणि ठाकरे बाणा पुन्हा एकदा आपल्या भाषण शैलीमुळे आणि वक्तृत्व कलेमुळे पुन्हा एकदा नाशिकची सभा गाजवली ती दोन्ही ठाकरे बंधूंनी. आणि कालच्या भाषणाचे काही राजकीय पडसाद आणि राजकीय विश्लेषण आपण आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत. नाशिक म्हणलं की पूर्णपणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मुंबईनंतर ठाणे, नाशिक आणि संभाजीनगर या बाजूने शिवसेनेचा प्रचार आणि प्रगती झाली आणि त्यामागे मोठ्या प्रमाणात अनेक कार्यकर्त्यांचा हात होता आणि त्या कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये शिवसेना वाढवली. मध्यंतराच्या काळामध्ये नाशिकमध्ये मनसेचा सुद्धा मोठ्या पद्धतीनं फैलाव झाला आणि महानगरपालिकेमध्ये मनसेची सत्ता आली. त्या सगळ्या जर गोष्टीचा विचार करता दोन्ही ठाकरे एकत्र आल्यामुळे नाशिकमध्ये काय होणार आणि नाशिकची परिस्थिती कशी बदलणार याच्यासाठी अनेक लोकांनी तर्कवितर्क लावले होते. परंतु कालच्या सभेमध्ये सुरुवातीला दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित सभा पहिलं नाशिक हे ठिकाण निवडलं. त्याचं कारणही तसंच होतं, कारण की दोन्ही पक्षांचं प्रभुत्व असणारा हा नाशिकचा बालेकिल्ला. तसं सभा ही मोठी म्हणल्यावर तयारी सुद्धा मोठी प्रमाणात केली होती. वसंत गीते व इतर स्थानिक नेते यांनी मोठ्या प्रमाणात तयारी करून सभा तर फार जंगी झाली आणि आता दोन्ही ठाकरे काय बोलणार याच्याकडे सगळ्या लोकांची उत्सुकता होती आणि तसंच झालं. सुरुवातीचाच मुद्दा प्रियंका जोशी यांनी मोठ्या प्रमाणात सभा गाजवली. त्यानंतर राऊत यांनी आपल्या शब्दाचे फटकारे मारून अनेक लोकांना जेरीस आणलं. अनेक मुद्दे त्यांनी मांडले आणि कशा पद्धतीने शिवसेना काम करणार, कशा पद्धतीने शिवसेनेचं हिंदुत्व आहे या सगळ्या गोष्टी. पुन्हा आला तो राज ठाकरे यांचा करारी बाणा आणि राज ठाकरे यांच्या भाषणशैलीमुळे अख्खी सभा दण आणून सोडली. अनेक मुद्द्यांना हात घातला त्यांनी. त्यांच्या कालखंडात केलेली प्रगती, त्यानंतर ती गेलेली सत्ता उलटलेली त्याची खंत वाटली ती सुद्धा त्यांनी बोलून दाखवली. आणि आज भाजपमध्ये काय परिस्थिती आहे, गिरीश महाजन यांच्याबद्दल तपोवनचा मुद्दा गाठला, म्हणजे भ्रष्टाचाराचे मुद्दे, अनेक गोष्टींना हात घातला आणि पक्षबदलीवर चर्चा केली. आणि अशा पद्धतीने एक प्रकारे एक सर्वसामान्य मतदारामध्ये जो की कामाची प्रगती आणि कशा पद्धतीने नाशिक बदलत होतं, आपल्या भविष्यासाठी काय करणं गरजेचं आहे आणि जागरूक मतदारात त्यांनी हात घातला आणि जागरूक मतदारांना सांगितलं की विकले जाऊ नका. आज जर विकताल तर आपल्या भविष्यासाठी मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, या शब्दाला सुद्धा मोठ्या प्रमाणात. त्यानंतर शेवट उद्धव ठाकरे यांनी केला आणि त्यांच्या शैलीमध्ये अनेक गोष्टीला हात घातला आणि त्यांचे जे मुख्य शब्द होते ते ठाकरेचा शब्द, या शब्दावरच त्यांनी पूर्णपणे भाषण गाजवलं आणि अनेक मुद्द्याला निष्ठावंत कार्यकर्त्यांना हाक दिले आणि त्याचा मोठ्या प्रमाणात प्रसाद समाधान आणून सोडली. या सभेचं जर वैशिष्ट्य जर पाहिलं असेल तर ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आहे आणि ठाकरेचा शब्द आणि वचननामा, जे बोलतो तेच करतो या गोष्टीच्या उक्तीप्रमाणे त्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या शब्दांना धार दिली. टीका टिप्पणी करण्यापेक्षा मुख्य मुद्द्यावर घातला आणि भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सुद्धा एक सूचना दिली की आपलं काय चाललंय. निष्ठावंत कार्यकर्त्यांना भाजपमध्ये काय प्रकारे हे दिलं जातं, त्याच्यात देवानी फरांदे यांचा सुद्धा उल्लेख केला आणि त्यांच्या माध्यमातून एक भावनिक प्रसंगी मुद्द्याला हात घातला आणि पक्षवाढीसाठी आणि पक्षाची सत्ता दिल्यानंतर पक्षाच्या माध्यमातून काय काय केलं जाईल याच्यावर पूर्णपणे भाष्य केलं. अशा पद्धतीने एक प्रकारे पहिली सभा दोन्ही ठाकरेंची एक मुद्देसूद सभा झाली आणि अतिशय भरपूर गर्दी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद झाला. याच्यावरून असं एक समजतं की इथलं वातावरण बदलणार, फिरल आणि मोठ्या प्रमाणात बदल होण्यास सुरुवात होईल. त्याच्यामुळे पुढं आता त्या नाशिकमध्ये पुन्हा कोणाची सभा होते आणि कशा पद्धतीने त्याला पलटवार देतात हे सुद्धा आपण पाहूया. आजच्या भागापुरतं एवढंच. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.